एका मोठ्या निर्णयामुळे एका संपूर्ण भागाचं आयुष्य कायमचं बदलणार आहे. आपण बोलतोय 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाबद्दल, नागपूरपासून थेट मुंबईपर्यंत वेगवान प्रवासाचे एक खूप मोठं स्वप्न. पण यात एक खूप मोठी अडचण आहे. हा महामार्ग, ज्याला आपण मुंबई-नागपूर एक्सप्रेसवे म्हणतो, तो मुंबईत पोहोचतच नाही. तो मुंबईच्या अगदी जवळ येतो आणि वेशीवरच थांबतो. आणि म्हणूनच समृद्धी महामार्ग ही मुंबईकरांसाठी एक अधुरी कहाणी ठरते. चला, ही नेमकी काय गोष्ट आहे ते आपण सविस्तरपणे समजून घेऊया. तर बघा, हा जो 701 किलोमीटरचा एक्सप्रेसवे आहे ना, तो नागपूरहून सुरू होतो आणि ठाणे जिल्ह्यात भिवंडीच्या जवळ आमणे नावाचं गाव आहे तिथे येऊन संपतो. नकाशावर नीट पाहिलं तर लक्षात येईल की मुंबई शहर इथून अजूनही थोडं पुढे आहे. मग आता हा रस्ता इथेच थांबल्यामुळे होतं काय? तर याचा थेट परिणाम होतो मुंबई-नाशिक हायवेवर. आणि तो परिणाम म्हणजे रोजचा न संपणारा त्रास. हे जरा नीट समजून घेऊया. बघा, समृद्धी महामार्गावरून जी सगळी वाहनं येतात ती प्रचंड वेगाने येतात आणि ती सगळीच्या सगळी आमणे गावात उतरतात. तिथून ती थेट येतात मुंबई-नाशिक हायवेवर, जो आधीच वाहनांनी भरलेला असतो. आणि मग काय होतं? तर तिथे वाहतुकीची एक प्रचंड मोठी कोंडी तयार होते. या रोजच्या त्रासामुळे, या वाहतूक कोंडीमुळे नेमकं काय सोसावं लागतं? सगळ्यात मोठं नुकसान होतं ते वेळेचं आणि इंधनाचं. विचार करा, जे अंतर कापायला फक्त काही मिनिटं लागायला हवीत, त्यासाठी लोकांना रोज 1.5-2 तास फक्त ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागतं. आता या मोठ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एका नवीन जोड रस्त्याची योजना समोर आली आहे. या प्रकल्पाला नाव दिलंय न्यू साकेट आमणे लिंक रोड. हा जवळपास 29 किलोमीटर लांबीचा एक एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल, म्हणजे एक प्रकारचा उड्डाणपूल, जो समृद्धी महामार्गाला थेट मुंबईशी जोडण्याचं काम करेल. म्हणजे बघा, हा नवीन रस्ता समृद्धी महामार्ग जिथे येऊन थांबतो त्या आमणे गावातून सुरू होईल आणि थेट ठाण्यातल्या साकेतपर्यंत जाईल. इथून पुढे मुंबईत जाणं खूप सोपं होणार आहे. आणि हो, MMRDAने या योजनेला मंजुरी दिलेली आहे. पण ठीक आहे, योजना चांगली आहे, पण प्रत्येक मोठ्या योजनेसोबत एक मोठा प्रश्नही येतो. तो म्हणजे यासाठी लागणारा पैसा कुठून उभा राहणार? या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे खर्च येणार आहे तब्बल 6,000 कोटी रुपये. आणि इथेच एक मोठं आव्हान आहे, कारण MMRDA स्वतः सध्या 3,248 कोटी रुपयांच्या आर्थिक तुटीमध्ये आहे. अशा परिस्थितीत एवढा मोठा निधी उभा करणं हे नक्कीच सोपं काम नाही. पण यावरही एक मार्ग काढण्यात येत आहे. MMRDAने एक योजना तयार केली आहे. बँकांकडून कर्ज घेणं, बॉन्ड्स जारी करून निधी उभारणं आणि या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एका आर्थिक सल्लागाराची नेमणूक करणं, या मार्गांनी पैसे उभे केले जातील. चला, आता हे पाहूया की या सगळ्या योजनेचा ठाणे आणि भिवंडी परिसरात जे लोक राहतात त्यांच्या रोजच्या जगण्यावर नेमका काय परिणाम होईल. याचे फायदे अगदी स्पष्ट दिसतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईसाठी एक थेट आणि खूप वेगवान मार्ग उपलब्ध होईल. यामुळे मुंबई-नाशिक हायवेवरची गर्दी बऱ्यापैकी कमी होईल आणि अर्थातच रोजच्या प्रवासात लागणारा वेळ वाचेल. या सगळ्यामुळे या भागाचा विकासही अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करणं शक्य होईल. हा बदल किती मोठा असेल याचा अंदाज या आकड्यांवरून येतो. जरा विचार करा, आज आमने ते ठाणे जायला 1.5 तासापेक्षा जास्त वेळ लागतो, तोही ट्रॅफिकमुळे. हा नवीन एलिव्हेटेड रोड तयार झाल्यावर हेच अंतर फक्त 20 ते 25 मिनिटात कापता येईल. ही वेळेची किती मोठी बचत आहे. नक्कीच, हा एक खूप मोठा आणि गरजेचा बदल आहे. पण आपल्याला हेही लक्षात ठेवायला हवं की कोणताही मोठा बदल होत असताना किंवा त्याबद्दल निर्णय घेताना थोडी सावधगिरी बाळगणं नेहमीच महत्त्वाचं असतं. तर मग, जेव्हा आपण या विकासाकडे पाहतो किंवा या भागाविषयी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचार करतो, तेव्हा नेमकी कोणती एक गोष्ट आहे जी लक्षात ठेवलीच पाहिजे? एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. शहराच्या वाढीची दिशा जर आपल्याला योग्य वेळी समजली तर आपले निर्णय सहसा चुकत नाही. शहरं कशी वाढतात याची अशीच विश्वासार्ह आणि सखोल माहिती मिळवण्यासाठी अर्बन ग्रोथ इंडिया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.